मंडळी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापुरातील अक्कलकोट इथे काळी शाई फेकून जीव घेणा हल्ला करण्यात आला। प्रवीण गायकवाड हे फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आले असताना काही लोकांनी त्यांना गाडीतून ओढत बाहेर खेचलं। त्यानंतर अगदी आक्रमकपणे काळी शाई फेकली आणि त्यांना मारहाण केली। सध्या हे प्रकरण बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे। या प्रकरणात भाजप कार्यकर्ता दीपक काटे याच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अंगावरती शाई वंगण टाकणं, धक्काबुक्की करणं, हाताने मारहाण करणं तसेच गाडीला दगड मारून नुकसान करणं असं फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे। सध्या या एका घटनेमुळे प्रवीण गायकवाड नेमके आहेत तरी कोण, त्यांच्यावरती हल्ला करणारा दीपक काटे त्याचा इतिहास नेमका कसा राहिलाय आणि या वादाचं कारण काय, अशा सगळ्याच अँगलने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे। दरम्यान संभाजी ब्रिगेडचा त्या 5 घटनांचा खुंकार इतिहास सुद्धा या एका घटनेमुळे चांगलाच चर्चिला जातोय आणि तोच इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। पहिली घटना साधारण 21 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा 5 जानेवारी 2004 ला पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट वरती अचानक एक जमाव आला आणि त्यांनी हल्ला सुरू केला। या हल्ल्यामध्ये इन्स्टिट्यूटच्या इमारतीचं प्रचंड नुकसान तर झालंच, पण ती जी काही दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखित होती त्यांची सुद्धा मोठी नासधूस झाली होती। आता या हल्ल्याचं कारण काय होतं तर अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील आक्षेपांचा। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा होता, ज्यामुळे त्यांनी थेट भांडारकर इन्स्टिट्यूटवरच हल्ला चढवला। त्या काळी या हल्ल्यामुळे खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेड प्रकाशझोतात आली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या नावाची चर्चा होऊ लागली। संभाजी ब्रिगेडचा हा हल्ला एवढा मोठा होता की त्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांना घटनास्थळी यावं लागलं होतं। त्यांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता, पण हा हल्ला आम्ही विचारपूर्वक केल्याचं संभाजी ब्रिगेडनं त्यानंतर म्हटलेलं होतं, ज्यासाठी त्यांच्या 72 जणांना पुढे अटक करण्यात आली होती, ज्यातल्या 68 जणांची 14 वर्षांनंतर 2017 साली सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली, तर 4 आरोपींचं सुनावणी दरम्यान निधन झालं। यानंतर दुसरी घटना आहे 2010 सालची, जेव्हा पुण्याच्या लाल महाल इथला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवावा यासाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे पुण्याचे तत्कालीन महापौर झोपेत असताना रात्री 2 ते 2:15 च्या आसपास पुणे महानगरपालिकेने तो पुतळा हटवला होता। 26 डिसेंबरची रात्र पुण्यातल्या लाल महालात सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं। दूर कुठेतरी 2 दिवे लुकलुकत होते। त्या अंधारात त्या कानाची खबर या कानाला लागू न देता काही जणांचं पथक लाल महालात घुसलं। महाल त्यांच्या माहितीचाच होता। मध्यरात्री 2:30च्या सुमारास त्यांनी कारवाईला सुरुवात करत अवघ्या काही वेळातच मोहीम फत्ते केली। ती मोहीम होती लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची। जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकानंतर संभाजी ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची आक्रमक मागणी केली, ज्यावरून त्यावेळी अक्षरशः वादंग माजला होता। आता या वादाचं कारण काय होतं तर दादोजी कोंडदेव यांचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं गुरुस्थान वादात सापडलं ते जेम्स लेन यांच्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकाच्या निमित्ताने। शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या नात्याबद्दल जेम्स लेन यांनी जे वादग्रस्त लिखाण केलं ते निराधार आणि ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचं होतं असं लेखक राजा दीक्षित सांगतात, ज्यावरून संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती। पण त्यावेळी याला शिवसेनेच्या तत्कालीन आमदार नीलम गोरे यांनी प्रचंड विरोध केला आणि त्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 32 जणांना त्यावेळी ताब्यातही घेतलं होतं, मात्र सकाळ होताच त्यांना सोडून दिलं होतं। एवढं हे आंदोलन चिघळलं होतं। यानंतर तिसरी घटना आहे, ज्यावेळी 2012 मध्ये संभाजी ब्रिगेडने रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडलेला होता। 1 ऑगस्ट 2012 चा तो दिवस, ज्यावेळी थेट रायगडावरती जात संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडला होता। या घटनेनंतर साऱ्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती। त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा तो पुतळा बसवला होता। संभाजी ब्रिगेडच्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी सध्या वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे, वस्तुतः वाघ्या कुत्र्याला कोणताच ऐतिहासिक पुरावा नाहीये, त्यामुळे हा
पुतळा हटवावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती आणि त्याच मागणीला धरून त्यांनी एका रात्रीत वाघ्या कुत्र्याचा तो पुतळा फोडला होता। ज्या प्रकारे संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांच्यावरती दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता। सोबतच कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या होत्या। मात्र 8 वर्षांनंतर माणगाव सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी त्या 73 जणांची निर्दोष सुटका केली होती। यानंतर चौथी घटना आहे 2017 साली पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा फोडल्याची। त्याचं झालं असं, राजसन्यास या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला होता, ज्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री 2:30च्या सुमारास तो पुतळा हटवला आणि शेजारून वाहणाऱ्या मुळामुठा नदीमध्ये फेकून दिल्याचं म्हटलं जात होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा 1:50 4 तरुण उद्यानामध्ये घुसले। त्यांनी गडकरींचा तो पुतळा हलवून बाजूला केला आणि उद्यानाच्या पाठीमागूनच वाहत असलेल्या मुठा नदीच्या पात्रामध्ये नेऊन टाकला। त्यानंतर पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा फोडला असून तो पुतळा गटार गंगेत टाकून दिलाय असा मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप वरती व्हायरल केला। त्या मेसेजमध्ये हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्नील काळे, गणेश कारले या तरुणांची नावे होती आणि त्या आधारे पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडच्याच कार्यकर्त्यांनी पुतळा हलवल्याचं सांगितलं। गेल्या 8 वर्षांपासून आम्ही महानगरपालिकेकडे गडकरींचा पुतळा हलवण्याबाबत पाठपुरावा करत आहोत, मात्र त्यावरती कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे आम्ही तो पुतळा हलवला अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिलेली होती। आता यानंतर 5वी घटना आहे संभाजी ब्रिगेडनं गिरीश कुबेर यांच्यावरती केलेल्या शाईफेकीची। झालं असं की ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसॉन्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला होता। ज्यानंतर नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावरती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट शाई फेकलेली होती। त्यांच्या मते गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी राजेंचा अपमान केलेला आहे, ज्यामुळे त्यांनी शाईफेक केली होती। गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या केल्याचा उल्लेख त्या पुस्तकात केलेला होता, ज्यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली होती। मात्र याला गिरीश कुबेर यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं। ते म्हणतात, मी जे काही लिहिलंय त्यासाठी जदुनाथ सरकार आणि जसवंत लाल मेहता यांच्यासारख्या अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण कामांचा संदर्भ घेतलेले आहेत असं ते म्हणत त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती आपलं स्पष्टीकरण दिलेलं होतं। मंडळी, या फक्त निवडक 5 घटना आहेत। त्याशिवाय इतर अनेकही आंदोलनांमध्ये संभाजी ब्रिगेड दिसून आलेली आहे, ज्यातून संभाजी ब्रिगेड वादात राहिली आणि या संघटनेवरती कायम टीका सुद्धा होत राहिलेली आहे। त्यानंतर आता थेट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरतीच हल्ला करण्यात आल्यानं पुन्हा एकदा या संस्थेचं नाव चर्चेमध्ये आलंय। रविवारी दुपारी ज्यावेळी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला, त्यावेळी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास प्रवीण गायकवाड आपल्या गाडीतून कमलाराजे चौकाच्या परिसरात उतरले होते। त्यावेळी शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं। त्यानंतर त्यांनीच प्रवीण गायकवाड यांना आक्रमकपणे गाडीतून खेचून बाहेर काढलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती वंगणाचं काळं तेल ओतलं। त्यामुळे गायकवाडांचा संपूर्ण चेहरा काळ्या रंगाने माखला होता। यानंतर सुद्धा शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना पकडून ठेवलं होतं। शेवटी काही वेळानं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना तिथून बाहेर काढलं। सध्या या घटनेची राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे। पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1 सप्टेंबर 1990 रोजी मराठा सेवा संघाची अकोल्यामध्ये स्थापना केली होती। मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यकारी अभियंता पदावरती कार्यरत होते। मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावरती आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता। बाकी या संस्थेबद्दल आणि त्यांनी केलेल्या या सगळ्या आंदोलनांबद्दल तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।